Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हेच उद्धव ठाकरे, तेच उद्धव ठाकरे. आता कोणी येते आमचे केसरकर बोलत होते खोके. आता खोक्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये, खरंच बोलू नये का त्याने कधी खोके घेतले नाही. मी कधी मातोश्रीच्या आतल्या गोष्टी कधी जाहीर सभेत बोललो नाही. पण मी एका दिवशी 7:30 वाजता बरोबर मातोश्रीत शिरलो आणि साहेब बसतात त्या कॅबिन मध्ये. कॅबिन उघडली, दरवाजा आज जातोय तर आज मोजणं चालू आहे स्पीड मध्ये. 3 जण बसले. मी तसंच लिफ्टने वर गेलो साहेबांकडे. साहेब बोलला काय चाललंय तुमच्या कॅबिनमध्ये? असंच चाललंय, मोजणं चाललंय. उमेदवारांकडून पैसे घेतात. साहेब बोललो ज्याच्याकडून पैसे घेतले त्यांनी 30 वर्ष दिवस रात्र शिवसेनेसाठी आणि केसेस घेतल्या आणि त्याच्याकडून पैसे घेतात आणि ते मोजतायत. थांब इथे बेल मारले आणि बोलवलं. हे मी पाहिलंय, तुम्ही त्यांना काय खोके म्हणता? कधी उद्धव ठाकरे तुम्ही नोकरी केली? कधी व्यवसाय केलात? मर्सिडीज फिरवता कधी केली? काही बोलायचं खोके. अरे तुमच्यावर तुम्हाला सांभाळता आलं नाही. 40 आमदार डोळ्यासमोर बसलेले मीटिंगला चालत गेले, काही अडू शकला नाहीत. शकला नाही. यावरून तुमची पात्रता, तुमची कुवत, क्षमता हे माहिती आहे सगळ्यांना. हे दमबिम द्यायचं काम तुमचं नाही हो. असं नाही की आम्ही सोडलं आणि तुमच्याकडे दिलं आणि तुम्ही चालू केलं, असं पण नाही ना. आम्ही काही सोडलं नाही. म्हणे आडवे आला तर गाडून पुढे जाईन. कसं जाणार? एक त्या गाड्याला ताकद लागते, वाकायला लागतं. ते तुम्हाला जमत नाही वाकायला. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. 20 पावलाच्या वर चालू शकत नाही आणि कोणाला गाडणार? नाव घ्या ना म्हणा. हे नको बोलू. शेवटी आम्ही माननीय बाळासाहेबांना आठवतो आणि त्यांच्या पुत्राबद्दल बोलताना जीवावर येतं. आमच्याबद्दल असं काय बोलू नका. आम्ही कृती करणारी माणसं आहे, आम्ही बोलणारी माणसं नाही आहोत. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.